नमस्कार. डी.एस.पो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवला तालुका माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नानासाहेब लहरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशाचे औचित्य साधून येवला भाजप युवा मोर्चाचे नगरसेवक समीर समदरिया यांच्या हस्ते लहरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सुनील बाबर, बापू गाडेकर, सचिन साबळे, पंकज पैलवान, दीपक टकले, सोमनाथ गुंड आणि प्रशांत क्षीरसागर उपस्थित होते. तसेच कुणाल सोनवणे, प्रथमेश गाडेकर, प्रसाद थोरात, हार्दिक टकले, कुणाल लेकर, गणेश लुलेकर, ऋषी कोल्हे, प्रशांत पागिरे आणि यश गाडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. लहरे यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेची प्रगती होईल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. डी.एस.पो मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. भारतीय जनता पार्टीचे आमचे माजी तालुका अध्यक्ष नानाभाऊ लहरे यांची शिक्षक संघटनेच्या चेअरमनपदी निवड झाली. त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचा सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. आपले माजी तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नानासाहेब लहरे यांची येवला तालुका शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाली. अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो हीच शुभेच्छा व्यक्त करतो. प्रमोददादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जवळची असणारी शिक्षकांची जी बँक आहेत येवला तालुका शिक्षक सोसायटी, या सोसायटीच्या चेअरमनपदी माझी निवड झाली. त्याबद्दल आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे मित्र युवा मोर्चा नाशिक जिल्हा अध्यक्ष व नगरसेवक समीर भाऊ समदडिया, तसेच नगरसेवक सचिन भाऊ साबळे व तसेच सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी आज इथं उपस्थित राहून माझ्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल जो यथोचित सत्कार केला. मी त्यांचा मनापासून आभारी आहेत आणि भविष्यामध्ये या तालुक्यातील सर्व माझ्या शिक्षक बांधवांना या सोसायटीच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करेल व सोसायटीचे आर्थिक स्तर कसा उंचावेल माझ्या कार्यकाळामध्ये आणि त्या माध्यमातून जे शिक्षकांच्या अडीअडचणी आहेत शिक्षकांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करेल.